नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आपण इंजिनिअर्स या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती कॉलेज रिव्ह्यू सीरीज अपलोड केलेली आहे आणि या कॉलेज रिव्ह्यू सीरीजमध्ये विविध कॉलेजचे रिव्ह्यूज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता, की तुम्हाला नेमकं कुठलं कॉलेज अलाउ झालं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कुठल्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला दुसरा नवीन जो आपल्या चॅनलवरती सध्या अपलोड नाहीये, असा एखाद्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे असेल, तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून आपल्यासाठी आम्ही त्या कॉलेजचा जो रिव्ह्यू आहे, तो चॅनलवरती आपल्याला घेऊन येऊ. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आपल्याला तुम्ही ज्या कमेंट्स केल्या आहेत, त्याचं जे वरती आम्ही जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो TSSM कॉलेज. तर पाहूयात हे कॉलेज काय म्हणताय ते. तर पहा हे विद्यार्थी मित्रांनो, हे कॉलेज जे आहे इस्टॅब्लिश्ड झालं आहे 2006 मध्ये. 2006 मध्ये हे कॉलेज स्टार्ट झालंय विद्यार्थी मित्रांनो. हे कॉलेज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी हे कॉलेज आहे. जर आपण पाहायला गेलं तर सर कॉलेज प्रायव्हेट आहे का? सेमी गव्हर्नमेंट आहे का? का गव्हर्नमेंट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज जे काही आहे ते आपलं प्रायव्हेट कॉलेज आहे. हे कॉलेज प्रायव्हेट असणार आहे आणि पुण्यातली सर्वात नामांकित अशी जी काही युनिव्हर्सिटी आहे, ज्याला आपण सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी म्हणतो. त्यालाच शॉर्टकटमध्ये SPPU युनिव्हर्सिटी पण असं म्हटलं जातं. तर SPPU युनिव्हर्सिटीचं हे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज आहे. असं नामांकित अशा युनिव्हर्सिटीच्या थ्रू अंडर हे कॉलेज येतं. जर पाहायला गेलं तर या कॉलेजची जी कनेक्टिव्हिटी आहे, ते पाहायला गेलं तर खूप असे जवळ म्हणजे रेल्वे स्टेशन पासून अगदी 14 किलोमीटर, पुणे एअरपोर्ट पासून अगदी 21 किलोमीटरच्या अंतरावरती हे कॉलेज आहे. तुम्ही म्हणताल, की हे कॉलेज तुम्ही म्हणताय 14 किलोमीटर आहे, रेल्वे स्टेशनपासून 21 किलोमीटर आहे. हे लांब नाही का होत थोडंसं? तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज कंपेअर अदर कॉलेजेस हे कॉलेज अगदी जवळ आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर या कॉलेजमध्ये कुठल्या-कुठल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. तुम्हाला तिथं कुठल्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. कॉलेजचे जे काही हे म्हणतात, काय म्हणतात फीचर्स आहेत, त्यातल्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या तुम्हाला इथं पाहायला भेटत आहेत. तुम्ही हे जाऊन म्हणजे असं वाचू शकता. कॅम्पस चांगला आहे. तसं पाहायला गेलं तर हो का कॉलेजमध्ये इथं तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये काय तर स्कॉलरशिप भेटू शकते. लायब्ररी आहे. लॅबोरेटरी फॅकल्टीज आहेत. असं जे काही हे आहेत बघा टॉप फॅकल्टीज आहेत. टॉप कंपनीज आहेत. असं काही दिलेलं जे काही आहे ते हे डायरेक्ट मी तुम्हाला जी मला कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी इन्फॉर्मेशन भेटली त्याचा मी डायरेक्ट स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करतोय. जेणेकरून तुम्हाला असं वाटेल, की हा आता काय स्क्रीनशॉट शेअर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट शेअर करण्यामागचं कारण हे आहे, की तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ती रिअल प्रोव्हाईड झाली पाहिजे. मी नाहीतर असं काही तुम्हाला सांगितलं असतं. पण तसं न सांगता जी रिअल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरती आहे, ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतोय. जेणेकरून तुम्हाला कॉलेज खरंच चांगलं आहे का? कॉलेजमध्ये काय म्हणजे कॉलेजची अवस्था काय आहे? तिथं काय-काय तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत? हे सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देतोय. जी ॲज अ सिच्युएशन तिथं अवेलेबल आहे ती रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी देण्याचं काम करतोय. तर याच्यानंतर पाहू की आपण या कॉलेजला जर मी ॲडमिशन घेतलं तर मला फीस किती पडेल? आणि कुठल्या-कुठल्या मोडमधून मला या कॉलेजला ॲडमिशन घेता येईल? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर मी या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, म्हणजे माझं ॲडमिशन लागलं इथं, तर मला फीस पडेल विद्यार्थी मित्रांनो 2,65,000 ते 3,60,000. हे तुमच्या कॅटेगरी नुसार फीस कमी जास्त होऊ शकते. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप्स वगैरे भेटू शकतात. आपण पाहिलं की तिथं स्कॉलरशिप वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर ॲडमिशनचा मोड काय-काय आहेत? मी कुठल्या-कुठल्या एक्झामच्या थ्रू या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहायला गेलं की ऑलमोस्ट जे आता सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे जे कॉलेज आहेत, त्यामध्ये आपण MST CETच्या थ्रू आणि JEE मेन्सच्या थ्रू आपण ॲडमिशन्स घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये कॅप राउंड्स असतील किंवा स्पॉट राउंड्स. कॉलेज प्रायव्हेट असल्यामुळं तुम्ही स्पॉट राउंड्सच्या थ्रू पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. हां, पण तुम्ही ज्यावेळेस स्पॉट राउंडला जाल,
किंवा मॅनेजमेंट कोटा ज्याला म्हणतो, त्यावेळेस तुम्हाला तिथली जी स्कॉलरशिप आहे ती भेटेल का नाही, हे तुम्हाला त्या त्या कॉलेजच्या फॅकल्टींना किंवा त्या कॉलेजला पर्टिक्युलरली व्हिजिट करून तुम्हाला ती प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला आणखीन एक मी सांगू इच्छितो, की जसं की आता तुम्ही जर समजा यावर्षी 2025च्या MST-CET जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे. आपण आपल्या चॅनलवरती 2025ला MST-CETचे जे कट ऑफ नुसार वेटेज नुसार जे चॅप्टर्स आहेत, वेटेज नुसार जो चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर्सचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या MST-CETचा जो पर्सेंटाईल आहे, ते तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. कुठल्या चॅप्टरला किती टाइम दिला पाहिजे, खरंच तो चॅप्टर इम्पॉर्टंट आहे का? हे सगळं तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याची मी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला MST-CET मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तो व्हिडिओ हेल्पफुल होईल. आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण तो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता आपण पाहिलं की आपल्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर MST-CET आहे, JEE मेन्सच्या थ्रू आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर आता आपण पाहणार आहोत की सर मला किती माझं पर्सेंटाईल काय असलं पाहिजे जेणेकरून मी या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी 2022, 23, 24 या 3 वर्षाचा कट ऑफ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे 2022 मध्ये आहे 8, 23 मध्ये 18, 24 मध्ये 63. नंतर आहे ENTC मध्ये 22 साठी 75, 80, 88. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 88, 86, 88. मेकॅनिकल साठी 5, 2, 66. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याला आपण डाटा सायन्स असं त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. त्यासाठी 2023 मध्ये होता 87, 2024 मध्ये 88 हा कट ऑफ आहे. आणि जर पाहायला गेलं तर याची प्लेसमेंट्स पाहू शकता. या कॉलेजचं जे हायेस्ट पॅकेज आहे तर ते 9 लाखापर्यंत गेलेलं आहे. ऍव्हरेज पॅकेज आहे ते 3 किंवा 3.5 लाखाच्या दरम्यान आहे. आपण हे पाहू शकता. जर तुम्ही चांगल्या प्रकारे आणि हे बघा करंट स्टेटस आहे 2023चं स्टेटस आहे विद्यार्थी मित्रांनो. 2023 मध्ये जी प्लेसमेंट झाली त्या प्लेसमेंट आहेत या. मी हे पण सगळं ही तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करतोय ती डायरेक्ट जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवरनं मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरनं ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून तुम्हाला कॉलेजची रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो मी, की जर तुम्ही MST-CET ची तयारी सध्या करत असाल, तर कुठले कुठले ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत, जेणेकरून आपण ऑनलाईन रिसोर्सेसचा यूज करून आपला स्किल इम्प्रूव्ह कसं करू शकतात, याचा मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. तुम्ही काय करा, जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कॉलेजला ऍडमिशन घेताना कॉलेजची पूर्ण इन्फॉर्मेशन असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कुठल्या कॉलेजवरती पाहिजे आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.